नीट परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केलेल्या अंबड येथील विद्यार्थिनी मिसबाह शेख यांच्या कुटुंबियांची आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेनंतर शेख कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर मामा पवार यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कुटुंबियांचे सांत्वन करताना कल्याण दळे यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय। तसेच विद्यार्थ्यांवरील वाढत्या शैक्षणिक ताणतणाव कमी करण्यासाठी शासनाने तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून विद्यार्थ्यांना समुपदेशन व मानसिक आधार देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले। अशा घटना घडू नये म्हणून विद्यार्थ्यांचं समुपदेशन झालं पाहिजे। यासाठी आम्ही आमचा कार्यकर्ता जो आमची एनएसआय संघटना आहे, विद्यार्थ्यांची संघटना आहे, त्यांचे प्रशिक्षण घेऊन या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे। आता आम्ही 19 तारखेला राहुल गांधीचा वाढदिवस होता, त्या दिवशी आम्ही रोजगार मेळावा देशभरातील कार्यकर्त्यांनी केला। सगळ्यात जास्त नंबर देण्याचं काम त्या ठिकाणी राहुल गांधीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी केलं। आता उद्या किंवा परवा आदरणीय खासदार साहेब त्या कुटुंबाला त्या ठिकाणी भेट देणार आहे। या संदर्भातली रणनीती पुढे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी दक्षता त्या ठिकाणी घेणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी असणार। मला एक सांगा, तुम्ही आत्ताच बोलता म्हणाले की त्या शिक्षण मंत्र्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर तुमची काँग्रेसची भूमिका म्हणून तुम्ही तो गुन्हा दाखल करणार का? पण आम्ही विरोधी पक्ष म्हणून जी आमची कडक भूमिका असेल या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये तर ती भूमिका आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी देणार।